भेदानं गणेशाच्या उत्पत्तीच्या अनेक कथा आहे. गणपती बाप्पांच्या उत्पत्तीची कथा काही एकच नाहीये. कल्पभेदानं गणपती बाप्पांच्या उत्पत्तीच्या अनेक कथा आहेत. एका कल्पात भगवान शनीच्या वक्रदृष्टीमुळे गणेशाचं मस्तक तुटलं व त्याला हत्तीचं मुख लावण्यात आलं, अशी एक कथा आहे. पण ब्रह्मदेव सांगतात, मी तुला जी कथा सांगणार आहे ते गणेश चरित्र श्वेत कल्पातील आहे. त्यामध्ये शिवजींनी गणेशाचं मस्तक तोडलं अशी कथा आहे. हे ऐकून तुझ्या मनात संशय उत्पन्न होणं हे स्वाभाविक आहे. आणि मग ती कथा मी तुला सांगतो असं ब्रह्माजी नारदांना सांगतात. आणि मग ती कथा सांगायला प्रारंभ करतात. एकदा एकांतात गप्पा गोष्टी करत असताना जया आणि विजया पार्वतीच्या सखी आहेत. लक्ष देत आहे का? जया आणि विजया पार्वती मातेच्या सखी आहेत. आणि ह्या दोघी जणी पार्वतीला म्हणाल्या, भवानी, कैलास पर्वतावर शिवजीचे नंदी, भृंगी आदी असंख्य गण आहेत. भगवान शंकराचे गण भरपूर आहेत, पण तुझे गण कोणी नाही. प्रथम गण सुद्धा पुष्कळ आहेत. ते सर्व शिवजींच्या आज्ञेत राहतात. त्यांनी सांगितल्याप्रमाणे कामे करतात. ते पर्यायानं आपलेही असले तरी त्यांना काम सांगणं योग्य वाटत नाही. अर्थात आपला एक तरी गण पाहिजे. सख्यांचं म्हणणं पार्वती मातेला पटलं. मग ती सुद्धा त्या दृष्टीने विचार करते. एके दिवशी पार्वती माता स्नान करत होती. त्यावेळी नंदीद्वारावरती पहारा करत होते. पार्वती माता स्नानासाठी आतमध्ये गेल्या. नंदी भगवान द्वारावरती पहारा देत असताना तेवढ्यात भगवान शंकरांचं आगमन झालं. भगवान शंकर तिथे आले. नंदीनं त्यांना अडवलं, थांबवलं. तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही. भगवान शंकरांनी नंदीचं ऐकलं नाही, धुडकावून बाजूला लावलं आणि आतमध्ये प्रवेश करते झाले. भगवान शंकर आतमध्ये आले आणि त्यावेळेला पार्वती माता स्नान करत होता. त्याच्या मैत्रिणी वगैरे स्नान करत असताना त्या लज्जित झाल्या, खजील झाल्या. भगवान शंकर आले, ताडताड उठल्या स्नान करता करता. आणि आता मात्र पार्वतीला बोलायला लागल्या, आज जर तुझा गण असता स्वतःचा तर आज या ठिकाणी भगवान शंकरानं आतमध्ये प्रवेश केला नसता. आणि आता मात्र पार्वती मातेला सख्यांचं बोलणं जास्तच पटलं. इथे सर्वत्र भगवान शिवजींची सत्ता चालते. आता मात्र काहीतरी केलं पाहिजे. तिच्या मनात हा विचार आला. आणि मग त्या समय तिनं आपल्या अंगावरील मळांपासून शुभ लक्षणाने संपन्न असा दिव्य पुरुष निर्माण केला. या पार्वतीनं आपल्या अंगावरचा मळ काढलेला आहे. त्या मळानं त्याला उठणं वगैरे आपण स्नानाच्या तत्पूर्वी लावतो का नाही, ते काढलं आणि त्यापासून एक दिव्य पुरुष बनवलेला आहे. आणि मग त्याचं संपूर्ण अंग सुंदर व दोषरहित आहे. तो विशाल शोभायमान आणि महाबलवान होता. पार्वतीने त्याला दिव्य वस्त्रालंकार दिले, अनेक आशीर्वाद दिले. मग म्हणाली, तू माझा पुत्र आहेस आणि सर्वस्वी फक्त माझा आहेस. आणि तुझं नाव काय आहे तर गणेश. पार्वती मातेला गणपती बाप्पाला पार्वती मातेनं गणपतीला गणेश हे नाव दिलेलं आहे. तेव्हा गणेशानं विचारलं, माते मी तुझी काय सेवा करू? जर पुत्र आई वडिलांची सेवा करणारा असेल, आई वडिलांना बरं वाटतं, समाधान वाटतं. आता मात्र पार्वती माता म्हणते, बाळा तू माझ्या दरवाजामध्ये द्वारपाळ होऊन राहा. माझ्या आज्ञेशिवाय इथं कोणाला सुद्धा आज सोडू नको. कोणी दंडाई करण्याचा प्रयत्न केला तरी त्याला चांगला धडा शिकव म्हटले, मदत येऊ देऊ नको कोणाला. आता मात्र गणपती बाप्पा द्वारामध्ये बसलेले आहेत. तिनं त्याला एक जड असा सोटा दिलेला आहे ना, शस्त्र दिलेला आहे. आणि त्यावेळेस त्याचं सुंदर रूप दिसू लागलं. तिचं रूप बघितलं गणपती बाप्पाचं, तिला जास्तच प्रसन्नता वाटते. तिनं त्याला हृदयाशी धरलं, त्याचं वात्सल्यानं चुंबन घेतलेलं आहे. आणि मग त्याला द्वारापाशी बसून स्नाना करता आत जाते. गणपती बाप्पा तिथं बसलेले आहेत. भोजनासाठी मोदकांचा प्रसाद दिला मातेनं. भूक लागली मैया, हमें भूक लगी है. अच्छा, मैं गणपती बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दिला. गणपती बाप्पा मोदक खात तिथं बसलेले. तेव्हा थोड्याच वेळात तिथं भगवान शंकरजी येतात. ते दरवाजातून आत जाऊ लागले. तेव्हा गणपतीनं त्यांना अडवलं आणि म्हणायला लागले, गणपती बाप्पा पार्वती माता आतमध्ये स्नान करते, तुम्हाला मध्ये जाता येणार नाही. तिच्या आज्ञेशिवाय तुम्ही आत जाऊ शकणार नाही. गणेशाला राग आला. भगवान शंकर म्हटले, तू कोणाला अडवतोस? मी भगवान शंकर आहे, या कैलासाचा अधिपती आहे. तुला माहितीये का
भगवान शंकर म्हणले बाजूला सरक. गणपती बाप्पा म्हणले मी सरकणार नाही. भगवान शंकर म्हटले आणखीन एकदा सांगतो तुला बाजूला सरक. म्हणले सरकणार नाही. गणपती बाप्पानं सोटा असा हातामध्ये धरला. आता मात्र गणपती बाप्पाला राग आला आणि तो सोटा उगारून म्हणाला महाशय तुम्ही कोणी असा मला त्याच्याशी काही घेणे देणार नाही. मी तुम्हाला आतमध्ये जाऊ देणार नाही. शिवजींना राग आला मूर्खा. मग त्याला बाजूला ढकलून ते आत जाऊ लागले तेव्हा गणपतीने त्यांच्यावर सोट्यानं प्रहार केला. ती अरे राहू शिवजींना सहन झाली. आपल्या गणांना पाठवलं. गणांना सुद्धा गणपती बाप्पाने एक एक सोट्याचा प्रहार केला. सगळे गण त्या ठिकाणी निस्तेज झाले. ब्रह्मा विष्णू तिथं प्रगट झाले. त्यांनी समजून सांगितलं गणपती बाप्पा ऐकायला तयार नाही. आता भगवान शंकर कृत्य मुद्रेमध्ये आलेले आहेत. आणि भगवान शंकराने त्या ठिकाणी क्रोधावेशाने त्रिशूळ उगारलेला आहे. गणपतीच्या अंगावर धावले. आणि तेव्हा मात्र गणपती बाप्पानं पार्वती मातेचं स्मरण केलं आणि भगवान शंकराच्या हातावर शक्तीनं प्रहार केला. त्या आघातानं हातातील त्रिशूळ खाली पडलेला आहे. मग त्यांनी पिनाक धनुष्य उचललं. गणपती बाप्पानं परिघाचा प्रहार करून त्याला सुद्धा खाली पाडलं. त्यानं मग भगवान शंकराला आलेला क्रोध जास्तीत जास्तच वाढत गेला. आणि आता मात्र भगवान शंकरानं पुन्हा त्रिशूळ उचललेला आहे आणि मागचा पुढचा विचार केलेला नाही. भगवान शंकर पाठीमागे सरकले. बालक हट जाओ. गणपती बाप्पा ऐकायला तयार नाही. आता मात्र भगवान शंकरानं त्रिशूळ जोरात फेकलेला आहे. माते म्हणून त्या ठिकाणी गणपती बाप्पाचा जोरात आवाज आला. गणपती बाप्पाच्या मांडीवरती त्रिशूळ लागलं. क्षणार्धात त्या ठिकाणी गणपती बाप्पा धडामशी खाली पडले. गणेशाचा त्या ठिकाणी शिरच्छेद झालेला आहे. आणि मग आता गणपती बाप्पा व्याकुळून जमिनीवरती कोसळतात. तथापि थोड्या वेळानं उठून पुन्हा युद्ध करतात. असं बऱ्याचदा केलं होतं. पण आता मात्र गणपती बाप्पा उठले नाही. त्या त्रिशूळाच्या प्रहारानं त्या ठिकाणी शिरच्छेद झालेला आहे. मस्तक छाटून टाकलं. ते पाहून तिथे असलेले देव गणसैन्य एकदम तटस्थ होतात. सगळेजण घाबरले. सगळेजण घाबरतात. आता काय होणार. नारदा ब्रह्मदेव नारदांना सांगतात हे वर्तमान पार्वती मातेला सांगितलं नारदजींनी आणि म्हणाले भवानी आता तू आपला अपमान सहन करू नकोस. तुझ्या मुलाचा शिरच्छेद झाला. भगवान लक्ष देऊ नाही. पार्वती माता आता तू कोणाची गय करू नको. पार्वती माताला अत्यंत राग आलेला आहे. त्यानंतर संतप्त पार्वतीने 1,00,000 शक्ती उत्पन्न केल्या. बघता बघता तिथे जगदंबेची विशाल सेना जमली. शक्तीनं पार्वतीला नमस्कार केला. म्हणाला माते काय आज्ञा आहे. पार्वती रागाने मला शक्तीनं देवी देवसुरानं घुसून प्रलय करून टाका. कसलाही विचार करू नका. कोणाची हायगाय करू नका. यक्ष राक्षस गण आपला वापराका. कोणी समोर येईन त्याला खाऊन टाका. त्या ठिकाणी शक्ती त्या ठिकाणी खाण्याचा सपाटा लावतात. त्या शक्ती विराट गर्जना करत निघालेल्या आहेत. सगळीकडे हाहाकार झाला. आता मात्र पार्वती मातेचा राग होणं शांत होणं. आता मात्र सर्व देवतांनी भगवान पार्वतीची स्तुती केलेली आहे. नाना प्रकारच्या स्तोत्रांनी स्तुती केली. भगवान शंकर पार्वती माते सम्मुख उभारले. आता पार्वती माता शांत झाली. का माझ्या बालकाला मारलं. कोणी मारलं. कोणी बोलायला तयार नाही. जेव्हा माझ्या बालकाला तुम्ही जिवंत करताल तेव्हाच मी शांत होईल. आणि पार्वती माता आता पार्वती मातेचं बोलणं ऐकलं. आता काय करायचं. आता मात्र भगवान शंकर म्हटले हरकत नाही. जा म्हटले उत्तर दिशेला जो कोणी पशु पक्षी मिळेल त्याचा शिरच्छेद करून आणा. एका गजाचं म्हणजे एका हत्तीचं शिरच्छेद करून आणलेलं आहे. आणि भगवान शंकराच्या दिव्य मंत्रांनी त्या ठिकाणी गणपतीच्या त्या धडाला त्या गजाचं मुख लावण्यात आलं. गणपती बाप्पा आता
ताडदेशी उठून उभारले. सर्वांना आनंद झाला. सर्वांनी मिळून गणपती बाप्पाचा जय जयकार केला. गणेश भगवान की जय, गणेश भगवान की जय. पार्वती मातेचा पुत्र जिवंत झाला तेव्हा कैलासावर आनंद झाला. पार्वती मातेला सुद्धा आनंद झाला. गणपती बाप्पा, सर्वजण गणपती बाप्पांचा जय जयकार करतात. आणि आता मात्र उत्सव सुरू झालेला आहे. सर्वांनी गणपतीला गणाध्यक्ष म्हणून अभिषेक केला. सर्वजण गणपती बाप्पाची स्तुती करतात. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जागी पार्वती पिता महादेवा. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जागी पार्वती पिता महादेवा. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जागी पार्वती पिता महादेवा. देगे गुड़ियन को पाया, अंधे को आँख दे तो कोढ़न को पाया. अंधे को आँख देगे गुड़ियन को पाया, अंधे को आँख दे तो कोढ़न को पाया. भाजन को पुत्र देगे निर्धन को माया, भाजन को पुत्र देग निर्धन को माया. सूर श्याम शरण आए सफल की जो सेवा, सूर श्याम शरण आए लडवन का भोग लगे संत करे सेवा, लडवन का भोग लगे संत करे सेवा. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा.